उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मेघदूत या शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाची बैठक होतीये। देवेंद्र फडणवीसांकडून ऊर्जा विभागाचा आढावा घेण्यात येतोय। ऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत। भंडारा इथे वैनगंगा नदीवर जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं। गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर 300 कोटींपेक्षा जास्त निधी खर्चून जलपर्यटन प्रकल्प उभारण्याची योजना आहे। या प्रकल्पामध्ये गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बोटिंग, वॉटर स्पोर्ट, जेट बोट, पॅरासेलिंग, वॉटर सायकल असे क्रीडा प्रकार सुरू करण्यात येणार आहेत। ये डूब जाएगा तो मुख्यमंत्री शिंदे हे भंडारा दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या दौऱ्यामध्ये जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाचं भूमिपूजन पार पडतंय। त्याची थेट दृश्य आपण भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द या ठिकाणाहून पाहतो आहोत। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। रजत, भूमिपूजनाचं काम सुरू होताना दिसतंय आणि त्याची थेट दृश्य आपले प्रेक्षकही यावेळेला पाहताय। काय सुरू आहे तिथे? विशाल, अत्यंत महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे। गोसीखुर्द धरण जो आहे तो विदर्भातील अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे। मात्र या धरणाचा फायदा फक्त जलसिंचनासाठी होऊ नये तर या ठिकाणी पर्यटनालाही वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी जलपर्यटनाचा प्रकल्प जो आहे तो आखला होता आणि आज त्याचाच भूमिपूजन जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आणि आता स्वतः मुख्यमंत्री वैनगंगा नदीमध्ये बोटीमध्ये प्रवास करत आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा हा जलपर्यटनाचा प्रकल्प आकारास येईल तेव्हा हा प्रकल्प कशा पद्धतीचा राहणार आहे याचा एक दृश्य जो आहे तो आज मुख्यमंत्र्यांच्या समोर अधिकाऱ्यांकडून जो आहे तो सादर करण्यात आलेला आणि सध्या स्वतः मुख्यमंत्री वैनगंगा नदी सध्या पात्र जो आहे तो पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये बोट प्रवास करून एका प्रकारे जलपर्यटन भविष्यात कशा पद्धतीने या ठिकाणी राहील याचा एक अंदाज ते आहे ते घेत आहेत। नक्कीच धन्यवाद रजत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।